विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना मी एक प्रश्न दिला होता सोडवायला की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं योगदान काय आहे. तर आता विद्यार्थ्यांनी त्याच्यावर वेगळे उत्तर लिहिले. त्यापैकी हा एक विद्यार्थी आहे ज्यांनी याच्यावरती उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आता याची मांडणी खूप चांगली आहे विद्यार्थ्याची, परंतु नॉर्मली विद्यार्थी याच्यामध्ये चुका करतात. हा प्रश्न एकतर 150 किंवा 250 शब्दासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं इंट्रोडक्शन लिहिताना ह्यांनी चांगलं इंट्रोडक्शन लिहिलं, पण ते 2-3 ओळीत असायला पाहिजे. तर ह्यांनी जवळपास एक 7-8 ओळींमध्ये इंट्रोडक्शन लिहिलं. एवढं मोठं इंट्रोडक्शन लिहायची गरज नव्हती. त्यानंतर सरोजिनी नायडूंबद्दल ह्यांनी माहिती लिहिलेली आहे, परंतु माहिती लिहित असताना फक्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे एवढंच लिहिणं अपेक्षित होतं. त्यांचा जन्म किंवा त्यांची भारतीय कोकिळा म्हणून काय योगदान आहे भारताला, या सगळ्या गोष्टी काही मेन्शन करण्याची गरज नव्हती. म्हणजे कारण त्यामुळे त्याला आपण फापट पसारा म्हणतो. बघा, त्यानंतर यांनी काय केलं, उत्तर लिहित असताना लिहिलं उत्तर 250 शब्दांमध्ये फक्त, पण योगदान लिहित असताना फक्त सरोजिनी नायडूंचं योगदान त्यांनी लिहिलं. आता तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्त्रियांनी योगदान दिलं. आता इथं मी नावं लिहिलेले आहे बघा. आता 2 प्रकारच्या स्त्रिया होत्या त्यामध्ये बघा, गांधीजींच्या अहिंसक मार्गाने लढा देणाऱ्या स्त्रिया आणि क्रांतिकारक मार्गाने लढा देणाऱ्या स्त्रिया. त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, कमला नेहरू, कस्तुरबा गांधी, मीराबेन, अवंतिकाबाई गोखले, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, उषा मेहता, अरुणा आसफ अली, अनुसूयाबेन साराभाई, इंदिरा गांधी, राणी गेंदिनेलू झेलिया आणि थोड्या अॅनी बेझंट वेगळ्या येतील त्यामध्ये. क्रांतिकारक महिलामध्ये मादम भिकाजी कामा आहे, प्रीतिलता वड्डेदार आहे, बीना दास आहे, कल्पना दत्ता आहे, लक्ष्मी सहगल आहे. साताऱ्याच्या प्रति सरकारमध्ये स्त्रियांचा सहभाग होता, उदाहरणार्थ लीलाताई पाटील. सो या स्त्रियांचं पण आता एवढ्या लिहायची गरज नाही तुम्हाला, पण यातल्या काही स्त्रिया आणि यातल्या काही स्त्रियांचं योगदान लिहिणं अपेक्षित असते. त्यानंतर याच्यामध्ये क्रोनॉलॉजीमध्ये पण थोडी गडबड केली. 1930चा मुद्दा वर टाकला आणि 1925चा मुद्दा खाली आला. सो नॉर्मली या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजे. प्रत्येक स्त्रियांबद्दल 2-2 विधानं किंवा 3-3 ओळींमध्ये त्यांचं योगदान जर लिहिलं तर आयोगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. धन्यवाद.